पनसाड अभयारण्यातला मेन रस्ता आहे. इथे सुपे गाव आहे पुढे थोडं, आणि इकडे एक देवराई आहे, तिकडे आपण जाणार आहोत. चलो. मस्त पाऊस होतोय, थोडा छत्री घेतली आहे. आणि गावातनं पुढे आलात की पुन्हा एक कच्चा रस्ता चालू होतो, आणि इथूनच मोठी झाडी चालू होतात. या वाय जंक्शनला आलात की डाव्या हाताला वळायचं. चलो. वाटेत बाजूला काजूच्या झाडाखाली हे काही दगडे दिसली. आपण खाली आलो आहोत, आणि आता इथे ओपन पॅच आहे. थोडा स्कॅन करूया आणि मग दाखवतो. असे खाली आलात की हा ओपन पॅच लागतो, आणि समोरच दिसते ती राई. ही राई पूर्ण ओपन पॅचने कवर आहे. खरं तर हे शेती आहे, आणि शेती आजकाल कोणी करत नाही. त्याचं हे उत्तम उदाहरण. पावसाळा चालू झाला आहे पण शेतीची कामं काहीच दिसत नाही. ही राई. अशा प्रकारे राईमध्ये आपण प्रवेश करत आहोत. इकडनं एक वाट दिसते, इकडनं जायचा विचार आहे. चलो. इथे लगेचच लीफ लिटर तुम्हाला दिसून येईल. लीफ लिटर इथे खूप आहे, आणि अशा उडी क्लाइंबर्स पण राईमध्ये खूप असतात. बरीचशी झाडं पडली आहेत, पण ती कोणी घेऊन जात नाही. ते तिथेच म्हणजे नैसर्गिक त्याची विल्हेवाट लागते.
नंदी दिसतोय आणि इथे महादेवाची पिंड आहे. हर हर महादेव. इथे कदाचित एका गुराचा पाय पडला होता, त्यामुळे त्यांनी लगेचच काम चालू केलंय बघा. आता मुख्य देवराई आहे आणि त्याच्या समोरच या बाजूला एक मंदिर आहे. सो कदाचित मला असं वाटतंय इथे पण एक देवराई, म्हणजे देवराईचाच भाग होता, कारण ही झाडं वगैरे पडलेली दिसत आहेत मोठी मोठी. पण आता मंदिर वगैरे बांधलं आहे आणि झाडं खूप कमी राहिली आहेत आणि जुनीच झाडं आहेत. तर बघूया आपण मंदिर कसलं आहे काय आहे. ठीक आहे. इथे ही पिंड आहे महादेवाची.